राहुल अर्जुन कदम व हे माझे सगळे सहकारी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पुण्याची साताऱ्याची एक टीम आलेली आहे पुरातत्व विभागाची। तर आपले इथे क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला एक ऐतिहासिक वस्तू निदर्शनास आली। ती त्या 3 मे रोजी आम्ही सहज जुन्या बावडी किंवा त्या विहिरीमध्ये पाणी आहे का किंवा अशा संकल्पनेतून बघण्यासाठी येत असताना एका विहिरीमध्ये पाणी शोधताना एक ऐतिहासिक वस्तू म्हणजे तलवारीचं एक मूठ दिसली आम्हाला। त्यावेळेस आम्ही ती मूठ कोणत्या प्रकारची आहे असं थोडा इतिहासाचा अभ्यासक आपले मयुरेश मोरे यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी सांगितलं की शिवकालीन असण्याची शक्यता आहे। याची गांभीर्यता लक्षात घेता आम्ही ही माहिती लगेच तत्काळ आम्ही इथल्या प्रांत साहेबांना कचरे साहेबांना फोन करून सांगितली व तसेच व्हिडिओ कॉल करून त्यांना या घटनेची माहिती सुद्धा दिली। त्यानंतर प्रांत साहेबांनी ही माहिती तहसीलदारांपर्यंत पोहोचवली आणि तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून पुरातत्व विभाग साताऱ्याची पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आज दिनांक 10 मे 2025 रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या साहाय्यानं ही तलवार किंवा ही तलवारीची मूठ आणि बऱ्याचशा अशा ऐतिहासिक वस्तू एका बावडीमध्ये आपल्याला सापडलेल्या आहेत। तर इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हा ऐतिहासिक ठेवा असलेला ऐतिहासिक गाव असलेल्या या आजूबाजूच्या परिसरात खूप साऱ्या अशा वस्तू शिलालेख इथं सापडतात। तर पुरातत्व विभागाने या गोष्टीची दखल घेऊन इथं येऊन ती वस्तू हस्तगत करून त्याची योग्यरित्या त्याची ठेवणी किंवा आणखी काही त्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहास सापडतोय का अशा पद्धतीनं पूर्णपणे अभ्यास करून ते या गोष्टीची कुठेतरी चांगल्या संग्रहालयामध्ये त्याची ठेवण करणार आहेत। यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथले महाबळेश्वर ट्रेकर्स आणि हे सगळे मंडळी आहेत किंवा गावकरी मंडळी आहेत, प्रशांतजी, निलेशजी, नाना वाडेकर, विशेष करून नाना वाडेकरांचं खूप आभार मानले जातील कारण की त्यांनी या सगळ्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेऊन आम्हास मार्गदर्शन करून कचरे साहेबांपर्यंत पोहोचणे किंवा तहसीलदार मॅडमपर्यंत पोहोचणे याची सगळे मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलं। यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो आणि साहेबांचे सुद्धा धन्यवाद की तुम्ही एका दिवसात प्रतिसाद देऊन इथे आला आणि या गोष्टीची सगळी सोक्षमोक्ष लावला। धन्यवाद। कालच मला पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वाणी साहेब यांनी महाबळेश्वरमध्ये काही विहिरीमध्ये एक हातेरे सापडल्याचे सांगितले। त्यानुसार मी आज स्वतः भेट देऊन महाबळेश्वरचे ट्रेकर्स आहेत त्यांच्या थ्रू एक तलवारचे 3 तुकडे 2 हातेरे असे आम्ही इथं बाहेर काढलेले आहे आणि ते जे जतन व संवर्धन करून संग्रहालयात ठेवणार आहे।